असं होतं ना आपल्याला. ही तर मुलं बोलत नाही आहेत आता कसं औषध द्यायचं आता सांगा बरं. जे मुलं बोलतायत तो माणूस आपल्याला कळत नाही का खरं बोलतोय का खोटं बोलतोय. ते तर मुलं चक्क बोलत नाही, मुलं चालत नाही. मग आम्ही ह्या लोकांना ऍडमिट करतो आतमध्ये खेळायचं. मग आपल्याला त्याची वृत्ती प्रवृत्ती कळते, त्याच्यावरून आम्ही औषध देतो. आतमध्ये ऍडमिटची सोय आहे, स्वतःच्या जागेत दवाखाना आहे, त्याचं भाडं द्यायचं नाही आहे. मग अशा मुलांना आम्ही काही पैशाचा त्रास देता सरपंच साहेब आम्ही त्यांना ऍडमिट करतोय. तुम्ही आम्हाला त्या निमित्ताने ज्यावेळेस आपण पुढच्या 5-6 महिन्यात भेटू, वर्षभरात भेटू, त्यावेळेस ह्या ठिकाणी एक 8-10 मुलं पाहिजेत. जगताप मॅडम, कवळे सर, लाले सर, की बाबा हे 6 मुलं बोलायला लागलेत, हे 6 मुलं चालायला लागलेत. अशी कुठेतरी ह्या ठिकाणी प्रचिती आली तर म्हणायचं खऱ्या अर्थाने भाडवणीचं आपण असल्याचं सारखं झालं नाही का. मग आज शिंदे सरांनी जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि त्यांनी जे काही त्याबद्दल थँक्यू. शिवमुद्देश ग्रामपंचायत भाडवणी आम्ही नेहमी शिंदेबरोबर उभी राहणार आहोत आणि जे आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू. आम्ही इथून पुढे 6 महिने 1 वर्ष ह्या मुलांना आम्ही अगदी सेवाभावी पद्धतीने ट्रीटमेंट देऊ आणि नक्कीच दिव्यांग मुलं स्वयंपूर्ण होतात. थँक्यू.